बाधक वासनात सापडतात. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या समोर आपण जो विषय निवडलेला आहे त्याबाबत आपण 83व्या क्रमांकाच्या भागामध्ये चिंतन मनन अध्ययन करत आहोत. पहिलं तिमोथेला पहिलं पत्र अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 9 या समाला आपण वाचलेला आहे. परंतु कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की तृप्तता कशात असावी, मनुष्य तृप्त कशामध्ये राहतो, मनुष्याला खरी तृप्तता केव्हा मिळते. तर त्यासाठी आपण कालच्या भागामधूनच पुन्हा एक वार हा भाग आपण घेतलेला होता. आपण पाहिलं होतं की यावर आपण पुन्हा एक वार चिंतन मनन अध्ययन करणार होतो. परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत पाशात, माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या बाधक वासनात सापडतात. म्हणजे तृप्तता काही मिळणार नाही. आपण कालच्या 8व्या क्रमांकाच्या वचनामध्ये पाहिले की आपल्याला अन्न वस्त्र असल्या तेवढ्यातच तृप्त असावे. आणि आज परमेश्वराने ते आम्हाला दिलेलं आहे. म्हणजे ऑलरेडी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आम्हाला तृप्त केलेलं आहे. परंतु आज आम्ही आमची परमेश्वराने दिलेली तृप्तता बाजूला ठेवून जगामध्ये जीवन जगत असताना कशा प्रकारे आणखीन त्यामध्ये डेव्हलपमेंट करू, ती तृप्तता आणखीन कशी होईल याकडे आम्ही लक्ष देतो. आणि त्यासाठी आम्ही पहिल्या प्रथम एक गोष्ट करतो, ते धनवान हो पाहतो. धनवान, श्रीमंत, बलाढ्य आमच्यासारखं दुसरं कोणीच नाही. किंबहुना एक टॉप 10, टॉप 1 किंवा एक नावाजलेला किंवा एक त्याला काय म्हणतात की इतरांपेक्षा एक सर्वश्रेष्ठ धनवानाच्या बाबतीत जे धन आहे, पवित्र शास्त्र सांगतं की जिथं तुमचं धन असेल तिथंच तुमचं मनही राहील. आणि जर का तुमच्या धनावर मन राहिलं, जुने लोक म्हणतात बरं का, मला माहित नाही, परंतु ज्यावेळेस वृद्ध लोकांमध्ये मी काही वेळेस बसतो, गप्पा मारतो, तर ते लोक म्हणतात की गुप्तधन काढण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो असताना त्या धनावर एक नाग येऊन बसवतो, नाग, आणि तो धन कुणाला घेऊ देत नाही. ते जे धनवान जे असताना, नाग म्हणजे काय, अतृप्त, तृप्त झालेला नाही, सैतान, हैवान, इब्लीस, दुष्ट, जगाचा अधिकारी, नाशाचा कारणीभूत असणारा, नरकाचा वारीस, त्याचप्रमाणे अधोलोकाचा वारीस, तो त्या धनावर जाऊन बसतो. आज आमची तीच गती. मेल्यानंतर ते धन सापडण्यापेक्षा जिवंत असतानाच आम्ही त्या धनावर बसवतो असे कुंडले मारून. आणि म्हणून जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत पडतात. आणि परीक्षेत पडल्यानंतर समाधान नसतं. असं कोणी आहे का? आपल्या समजा विद्यार्थी आहे, त्यांची परीक्षा, त्यांना लय समाधान वाटतं, वाव, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, थँक्यू जीसस, परमेश्वरा धन्यवाद, माझी परीक्षा होणारी, माझी परीक्षा होणारी. आहे का परीक्षेच्या टायमाला कोणाला आनंद वाटतो का? नाही. आहे का अशी कोणी लोक की त्याची परीक्षा होत असताना त्याला आनंद वाटतो? तर हे धनवान होत असताना परीक्षेत पडतात. आणि परीक्षा म्हणल्यानंतर तिथं प्रश्न विचारले जातात. परीक्षा म्हणल्यानंतर अभ्यास जर केलेला नसला तर कॉपी करावं लागते, कुठंतरी इकडे तिकडे बघावं लागतं, टेन्शन, ताण, दबाव येतो, व्हायब्रेशन येतं, नको त्या गलत्या करायला जातात. जे आहे ऑलरेडी आमच्या बुद्धीमध्ये तेही विसरून जाऊन दुसरंच काहीतरी भरडलं जातं. तर अशाच प्रकारे जगातलं धन मिळवण्याच्या पाठीमाग जे प्रामाणिकपणे, जे काबाड कष्टामध्ये, जे आमच्या स्वतःच्या हाताने केलेल्या श्रमातून, मग ते श्रम एक सर्वसाधारण असो, ऑफिस लाईनचा असो, सरकारी नोकरीचा असो, कंपनी लाईन असो, बिझनेस असो, व्यवहार असो, काही असो, XYZ, यामधून सालस मनाने आमच्या प्रामाणिकपणामुळे जे परमेश्वर आम्हाला धन उपलब्ध करून देतो त्याच धनामध्ये आम्ही तृप्त असावे. त्याही पेक्षा जास्त ज्यावेळेस आम्ही हवस करतो त्यावेळेस आम्ही परीक्षेत पडतो. आणि एकदा का आम्ही परीक्षेत पडलो की आमचं समाधान गायब होतं, आमचे आशीर्वाद गायब होतात, आम्हाला टेन्शन येतं, ताण येतं, दबाव येतो.
आम्हाला खोटेपणा करावा लागतो, आम्हाला लाभासाठी तोंडपूजापणा करावा लागतो, आम्हाला आमची बाजू सावरून धरावं लागते, आम्हाला एक सत्य लपवण्यासाठी अनेक खोटं बोलावं लागतं आणि ते एकच खोटं आहे ते लपवण्यासाठी 100 खोटं बोलावं लागतं. आणि अशा प्रकारे मनुष्य परमेश्वरापासून दूर 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 जातो आणि तो नाना प्रकारच्या परीक्षेत पडतो. पाशात म्हणजे काय की जसं प्रकारे एखाद्या पारध्याने किंवा एखाद्या पक्षी पकडणाऱ्या लोकांनी जे जाळं लावलेलं असतं त्या जाळ्यामध्ये अडकलेलं जातं. अशाच प्रकारच्या जगामध्ये सैतानाने म्हणजे देवाच्या विरुद्ध असणाऱ्या शक्तीने, विचाराने, ज्ञानाने एक जाळं लावून ठेवलेलं आहे. आणि या जाळ्यामध्ये कोण अडकतं? जे जगातले धनवान होऊ पाहतात हे लोक त्या जाळ्यामध्ये अडकतात, त्या पाशामध्ये अडकतात. आणखीन पुढे लिहित आहे माणसांना नाशात, आणि त्याच्यामुळे नाश देखील होतो, नाशामध्ये देखील विध्वंस म्हणजे आणखीन त्याच्या पुढे दुःख, समस्या, चिंता करायच्या. त्याचप्रमाणे बुडविणाऱ्या म्हणजे बुडत्याच्या पाय डावात किती केलं का बुडतच. आपण म्हणतो ना एवढं कमवतो पण काही साठत नाही, एवढं सगळं करतो पण काही शिल्लक नाही. का? कारण त्याच्या पाठीमाग परीक्षा आलेली आहे, त्याच्या पाठीमाग पाश आलेले आहेत, त्याच्या पाठीमाग नाश आलेला आहे, त्याच्या पाठीमाग विध्वंस आलेला आहे, त्याच्या पाठीमाग आज्ञाभंग आलेला आहे, त्याच्या पाठीमाग देवाच्या विरोधात कारस्थान आलेलं आहे, त्याच्या विरोधात आम्ही माणसांना खुश करणाऱ्या गोष्टी करत आहोत आणि देवाकडे, परमेश्वराकडे आमचं लक्ष कमी पडलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आमच्या मनुष्याच्या जीवनामध्ये धनवान होत असताना, धनवान होऊ पाहत असताना, किंबहुना ज्या परमेश्वराने आम्हाला जे दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही तृप्त न राहता आणखीन त्याच्यावर हाव किंवा त्याला काय म्हणतात स्वार्थीपणा, किंवा ज्याला काही म्हणतात की इतरांची मिळकत मला असावी, म्हणजे थोडक्यात 10 कमांड्स मधली एक आज्ञा, परधनाचा लोभ धरू नको. अनेक लोक परधनाचा लोभ धरतात आणि म्हणून अशा प्रकारच्या वासनामध्ये ते अडकतात, अशा प्रकारच्या परीक्षेत ते अडकतात, अशा प्रकारच्या नाशात ते अडकतात, अशा प्रकारच्या विध्वंसात ते अडकतात, अशा प्रकारच्या मूर्खपणाच्या बाधक वासनातच सापडतात. वासना आहे, धनवान होणं ही देखील एक वासना आहे. जसं आपण म्हणतो ना शरीराची वासना, डोळ्याची फुसरकी, संसाराची फुसरकी, आमक्याची फुसरकी, तशाच प्रकारे हे धनवान हो पाहणं ही एक वासना आहे, वासना. आणि वासना काही एकदा गर्भवती राहिली, तिने काही गर्भधारण केला आणि एकदा का तो गर्भ बाहेर आला की त्या मुलास जन्म देते आणि मग मात्र पुन्हा एक वार त्या पापाला काही तोटाच राहत नाही, त्या पापाला काही सीमाच राहत नाही किंवा त्या दुष्कृत्याला सीमाच राहत नाही. मग एवढ्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये घडतात त्यावेळेस आमचं ऑलरेडी परमेश्वराने दिलेली जी तृप्तता आहे, तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही तृप्त असा, या वचनावर आम्ही अमान्य ठरतो, या वचनाला आम्ही खोडून टाकतो, या वचनाकडे आम्ही कानाडोळा करतो, या वचनाच्या प्रमाणे आम्ही फॉलो घेत नाही किंवा विश्वास ठेवत नाही किंवा कृती करत नाही, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिकली तृप्तता गायब होऊन अतृप्त, भटकणारे, असमाधानकारक, अशांतिकारक असं जीवन आमचं तयार होतं. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, प्रेषित पौल साहेब तिमोथेला लिहितात, तिमोथे जे आहे तो देवाचा सेवक आहे, आध्यात्मिक लेकरू आहे आणि त्याला ते सांगत आहे कमीत कमी सेवका तू तरी याच्यात पडू नको. अहो जगातली लोक पैशाच्या मागे लागले, जाऊ पडू पडते, काढी लावा त्यांना, पण देवाच्या सेवकाने तरी पडू नये असं प्रेषित पौल साहेब त्याचा आवडता तिमोथे जो आहे त्याचा आध्यात्मिक लेकरू आहे, म्हणजे जो सेवक आहे, जो शिष्य आहे, जो पालक आहे, जो पास्टर आहे किंवा जो जे काही याजक आहे, जे काही तो काम करत आहे त्याला म्हणतो कमीत कमी तू तरी अशी काशी करू नको. ही वस्तुस्थिती अनेकांना वाटतंय, परंतु आज जर पाहिलं तर सर्वसाधारण बिलिव्हर्स लोकांपैकी काही लोक धनाच्या पाठीमागे लागत नाही, जे आहे त्यातच तृप्त राहतात. मात्र एक खेदाची आणि खंत वाटणारी गोष्ट आहे आणि सांगायला वारंवार लाज वाटण्यासारखीच गोष्ट आहे. मलाच गिल्टी फील होते. मी किती वेळेस त्या याजक लोकांच्या नावाने हा मेसेज देऊ, देवाचा आत्मा वारंवार सांगतो, तरी आम्ही ते ऐकत नाही. आज धनवान होऊ पाहणाऱ्याच्या रेस मध्ये सगळ्यात जास्त नंबर 1 वर
याजक लोकांचा नंबर आहे, सेवकांचा नंबर आहे, पाळक लोकांचा नंबर आहे, रेव्हरंट लोक, बिशप लोक, जे काही फादर, कोऑर्डिनेटर, जेवढे काही देवाचे लोक जे मोरखे आहेत ना, मोरखे कारभारी लीडर्स, परत काही विश्वासणारे पण त्याच्यात आलेत असं पण नाही, पण कमीत कमी जगातले लोक जर याकडे झुकलेले आहेत, वळलेले आहेत, किंवा ही गोष्ट जर करताय पण तू ते जगाचे आहेत, करू दे त्यांना जगातल्या गोष्टी, कारण त्या जगातल्या गोष्टी केल्यामुळे येणाऱ्या दिवसामधला जो न्यायाच्या दिवशी आम्ही सामोरं जाणार आहोत, त्यावेळेस मात्र आम्हाला त्या धनवान हो पाहत असताना किंवा आमच्याकडे जे काही होतं त्याच्यात तृप्त न राहता अनेक गोष्टी आम्ही मिळवण्याच्या खटपटीत देवाचं राज्य गमावलं, देवाकडून मिळालेली सार्थकता गमावली, देवाकडून मिळालेली तृप्तता गमावली, देवाकडून मिळालेला आशीर्वाद गमावला, देवाकडून मिळालेलं समाधान गमावलं, देवाकडून मिळालेली धन्यता गमावली, देवाकडून मिळवलेली भाग्यशालीता आम्ही सगळं भाग्य फोडून टाकलं. का मी असं करतो? कारण आम्ही जगाला वश झालेलो आहोत, कारण आम्ही दुष्टाला वश झालेलो आहोत, कारण आम्ही जगाच्या रहाटीप्रमाणे जीवन जगत आहोत. आम्हालाही वाटतं की आमच्या शेजारी बंगला बांधल्यानंतर आम्ही त्याच्यावर एक माडी बांधावा. अहो, आणि काही देवाचे सेवक काही त्यांचे पत्रे बदलले नाहीत, माझ्या स्वतःचेच पत्रे बदलले नाही. ज्यावेळेस पावसाळा येतो ना, ते माझ्या बरोबर डोक्याच्या वरती आम्ही बादल्या लावलेल्या आहेत गळू नये म्हणून. ही सत्यता, ही साक्ष आहे, ही रियालिटी आहे. मग धनाच्या पाठीमाग लागणं म्हणजे परमेश्वराच्या विरोधात काम करणं. याचा अर्थ असा नाही परमेश्वर म्हणतो झोपडीत राही, पत्राही नको टाकून, पाचरटही नको टाकून, ताडपत्री नको टाकू, तुम्हाला स्लॅब नाही त्याच्यावर 10 स्लॅब पडू द्या, पण तू परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ते असावे. अनेक लोकांनी दुसऱ्याच्या जीवावर स्लॅबचे काम काढले. ही गोष्ट महत्वाची आहे. तुमच्या काबड कष्टातून, तुमच्या प्रामाणिकपणातून, तुमच्या सर्व देवाच्या आज्ञाविधी पाळून ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला धनवान बनवतो, याचा अर्थ असा नाही की परमेश्वर धनवान बनवत नाही म्हणून, बनवतो, 100% बनवतो. पण तू या 100% पैकी आताचे जवळजवळ 98% लोक जे आहेत ना, हे जगाच्या दृष्टिकोनातून धनवान झालेले, देवाच्या दृष्टिकोनातून नाही. कारण त्या टायमिंगला पण सलमोन राजाला वर दिला, सलमोन राजाला म्हटलं, सलमोन राजा तुला काय पाहिजे ते माग, मी तुला काय सगळं देईल, मी तुझ्यावर खुश आहे. सलमोन राजा म्हटला, तू मला पहिलंच सगळं दिलेलं आहे, मी त्याच्यातच खुश आहे, मी त्याच्यातच समाधानी आहे, मी त्याच्यातच तृप्त आहे, मी त्याच्यातच भाग्यशाली आहे, त्याच्यातच माझं सार्थक झालंय, त्याच्यातच मला आशीर्वाद आहे, मी धन्य आहे. फक्त एक गोष्ट आहे, तू जर माग म्हणत आहेस ना, तर तू जी प्रजा दिलेली आहेस, तुझे जे लोक आहेत, या लोकांचा न्याय व्यवस्थित करावा, या लोकांचं आजादुजापणा करू नये, या लोकांना उंच नीच करू नये, या लोकांचा सारखा मी न्याय करावा, म्हणून तुझं ज्ञान बुद्धी चातुर्य मला दे. परमेश्वर म्हटला, अरे बाबा तुझ्या स्वतःसाठी काहीच नाही मागितलं. आमच्या याजक लोकांना आता तर म्हटलं ना, बोल तुला काय पाहिजे, आमचे तर काय मागतं ना, तर याची तर गॅरंटी वॉरंटीच नाही. ते म्हणशील लय पंडित येतं, लय लोक येतं ज्ञानी पुरुष, आपल्याला काही ज्ञान नको, आणि ते ज्ञान घेऊन काही लोकांना पाहिजे तर मी काय भिकाऱ्यावानी रोडवर बसू का? इतकं भारी भारी मागतं ना देवाकडून, काय विचारतच होईना ना. आता इथेच मागायचं काम चालू आहे. बंगला बनवून दे, गाडी बनवून दे, हे दे, ते दे, फलाना दे, बिस्तन दे, सगळं हेच दे. सर्व लोक धनवान हो पाहतात जगिक दृष्टिकोनातून. आत्मिक दृष्टिकोनातून कुणी धनवान हो पाहत आहेत काय? आत्मिकरित्या, धार्मिकरित्या, देवाच्या अनुसार तू म्हणताय की तुम्ही धनवान व्हा, आणि तुमचं जे धन आहे ना ते स्वर्गामध्ये साठवा. तिथं कसर लागत नाही, चोर येत नाही, लुटालूट होत नाही, भांडण टंटन होत नाही, ईर्ष्या हेवा देवा कलह होत नाही, तिथं कुणी कुणाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवीत नाही. इथं मात्र ठेवीत येत. आता मीच बोलून दाखवलं नाही का? अनेक जे याजक लोक आहेत, जे प्रोफेट भविष्यवक्ते लोक आहेत, त्यांचं जाळता जाळणार नाही एवढी प्रॉपर्टी आमच्याकडे नाहीये. आम्ही काही त्यांच्यावर रुसत नाही, फुगत नाही, त्याच्यावर जाळण काढी नाही टाकीत आम्ही. परमेश्वरने आम्हाला जे सुखी रोटी दिली ना, आमेन, प्रेज द लॉर्ड, धन्यवाद. देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव असो, कारण ही देवापासून आहे. आणि यामुळं आमची आत्मिक स्थिती बलवान बनते. या गोष्टीमुळे आमचं समाधान टिकून राहतं.
या गोष्टीमुळे आमचे आशीर्वाद वाढलेले जातात आणि ते इथेही वाढतात आणि सार्वकालिक वतनासाठी देखील. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस मनुष्य धनवान होऊ पाहतो त्यावेळेस परीक्षेत पडतात. अनेक लोक परीक्षेत पडतात, नको त्या गोष्टी करतात, नको ते उत्तर देतात, नको ते खोटं नाटं बोलतात. अनेक लोकांनी तर चर्चच्या नावाने पैसे घेतले, दान घेतले, दशमांश घेतल्या, देणग्या घेतल्या, पावत्या पाडल्या आणि स्वतःचे घर बांधून घेतले. ही एक वस्तुस्थिती आहे. देवाच्या नावाने घेतले, मंदिराच्या नावाने घेतले आणि घर बांधले, ही एक वस्तुस्थिती आहे. मग हे धनवान होऊ पाहत नाही तर काय पाहतात? ही सध्याची रियालिटी आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आज जर आम्हाला धनवान होणं ही काही चुकी नाही, धनवान होणं हे काही पाप नाही, श्रीमंत होणं काही एक देवाच्या दृष्टिकोनातून काही एक वाईट आणि खराब नाही, परंतु आमच्या परमेश्वराच्या नियमानुसार, आमच्या काबड कष्टातून, आमच्या प्रामाणिकपणातून, आमच्या विश्वासातून, आमच्या कृती आणि आचरणातून कुणालाही त्रास न देता ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये श्रम करतो किंवा जगामध्ये श्रम करतो, प्रभू त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला धनवान देखील बनवतो. आणि मग ते धनवान हो पाहतात ना, ते काही परीक्षेत पडत नाही. परंतु जगिकरित्या जे धनवान होऊन पाहतात ना, ते परीक्षेत पडतात तर पडतात, पाशातही पडतात, माणसाच्या नाशातही पडतात. त्याचा तरी नाश होतो नाही तर लोकांचा तरी नाश करीत येत. हे 100% फिक्स आहे. एक तर देणाऱ्याचा नाश होतो, नाही तर घेणाऱ्याचा नाश होतो. दोन्ही लोकांचा नाश, दोन्ही पैकी कुणीतरी एक गाळात जातो म्हणजे जातो. माणसांना नाशात व विध्वस बुडविणाऱ्या अशा मूर्खपणा यो निव्वळ मूर्खपणा बाधक वासनात सापडतात. हे देवाचं वचन वाचतोय मी, माझ्या मनाचं काही सांगत नाही. ती मग त्याला पहिलं पत्र अध्याय क्रमांक 6 वचन क्रमांक 9 वाचा, तुमच्या लक्षात येईल. 10व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहित आहे, कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मुळे. इथंच का पेंट खातो गोड? कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं मुळे. द्रव्याचा लोभ, द्रव्य वाईट नाही पण द्रव्याचा लोभ वाईट आहे. धन वाईट नाही पण धनाचा लोभ वाईट आहे. ते मिळवण्याच्या पद्धती कशा आहेत, ते मिळवल्यानंतर साठवण्याच्या पद्धती कशा आहेत, ते साठवल्यानंतर त्याचं विल्हेवाट लावायची पद्धत कशी आहे. जर परमेश्वरने आम्हाला दिले तर आम्ही परमेश्वरला त्या परमेश्वरच्या गोष्टीप्रमाणे, ज्या नियमानुसार आम्ही पण इतरांना त्याच्यासाठी त्यातून काही खर्च करण्यात आले पाहिजे. आता तो वेगळा भाग आहे, आपला विषय नाही. आपला चिंतन मनन अध्ययनाचा विषय आहे तृप्तता, लक्की, समाधानी, आशीर्वादी, भाग्यशाली, सार्थक. मग या ठिकाणी तो म्हणत आहे की द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचं एक मूळ आहे. मग द्रव्याचा लोभ जर सर्व प्रकारच्या वाईटाचं मूळ आहे तर वाईटच करतो ना आम्ही. मग आम्ही कुठे चांगलं करतोय? मग आम्ही चांगलंच करीत नाही तर आम्हाला आशीर्वाद कसे मिळतील? आम्ही आज्ञाच पाळीत नाही तर आम्हाला आशीर्वाद कसे मिळतील? आम्हाला समाधान कसं मिळेल? समाधान ही खूप महत्वाची गरज आहे. आशीर्वाद ही देखील महत्वाची गरज आहे. आमचं जीवन सार्थक झालं ही देखील महत्वाची गरज आहे. अनेक लोक त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बळकले. ह्या द्रव्याच्या लोभामुळे काय म्हणते माहिती का? आहे तो विश्वासही लोकांचा गायब होतोय. अहो काही लोक बरेच दिवसाचे आहेत ना, धन मिळण्यासाठी चर्चला येतात, विश्वासातून गेले, मिळानच त्यांना. एक जण तर महाभागाला आणि तो म्हटलं, पाळक साहेब मी गेल्या 5 वर्षापासून एका याजक वर्गाला माझा दशमांश देणगी देतो, चर्चला रेग्युलर जातो. माझी जशी परिस्थिती ना आज तशीच आहे, काही बदल घडला नाही. मी 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 4 वर्ष नाही, तब्बल 5 वर्ष मी ही वाट पाहिली. परंतु 5 वर्षापूर्वी जो देवाचा सेवकाला मी ते दिलं याजकाला, तो भाड्याच्या घरात राहत होता आणि तो भाड्याच्या घरात राहणारा आज फ्लॅट मध्ये आहे स्वतःचा. मग मला सांगा पाळक साहेब, त्या मनुष्याचा प्रश्न आहे, मी सांगतो तुम्हाला, त्याची संभाषण करत असताना तो म्हटलं की मला सांगा पाळक साहेब, मग मी पाप केलंय का? मी म्हटलं येस, तू 100% पाप केलंस, कारण तू नको तिथं डोकं लावलं. तू देवाचं वचन समजूनच घेतलं नाही. ज्याला द्यायचं त्याला दिलं नाही
आणि ज्याला नको द्यायचं त्याला ते दिलं. तुला सत्य शिक्षण जर मिळालंच नाही मग तू हे भामटे सापडणारच अशी. कारण काय आहे, सर्व द्रव्याचं लोभ हा सर्व प्रकारचं वाईटाचं मुळे आणि त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बळकले आहेत. आणि आज तो व्यक्ती जवळजवळ 2 वर्ष झाली तो चर्चला जात नाही, कशालाच जात नाही. त्याला पाळक म्हणलं तरी त्याला राग येतो, त्याला सेवक म्हटलं तरी राग येतो, त्याला याजक म्हटलं तरी राग येतो. राग म्हणजे तो शिवेच देतो, सरळ सरळ शिवे देतो. अशाच एका पेंटिंगच्या कामावर तो भाऊ मला भेटला होता आणि सहज माझ्या बरोबर असणारा माझा सहकारी मला ब्रदर म्हणून त्यांनी आवाज दिल्यामुळं त्यांनी कानाडोळा केला आणि त्याला वाटलं ह्यो ब्रदर आहे का. आणि मग तो माझ्याशी त्या ठिकाणी गप्पा मारत असताना मी त्याची ती साक्ष ऐकली. बघा या साक्षी, हे पण साक्षी इथं, अशा पण साक्षी आहेत. अनेक लोक विश्वासापासून दूर गेले का तर धनवान होऊ पाहत असताना ज्या गोष्टी करायच्या त्या न करता वेगळ्या गोष्टी केल्यामुळं अनेकांचं जीवन धोक्यात आलेलं आहे, अनेकांचा विश्वास तोट्यात आलेला आहे, अनेक विश्वासापासून बहकले आहेत. आणि हे वचनाप्रमाणेच घडत आहे. किंवा त्याला पहिलं पत्र अध्याय क्रमांक त्या ठिकाणी 6 आणि वचन क्रमांक 10 मध्ये लिहिलेलं आहे. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारचे वाईटाचे मूळ आहे, त्याच्या पाठीस लागून कित्येक. आता मला तर फक्त एकच भाऊ भेटलाय, पण बायबल तर असं सांगतं कित्येक आणि 100% इतके आहेत विश्वासापासून बळकले आहेत. आणि त्यांनी स्वतःच पुष्कळशा खेदाने भोसकून घेतलं. कुणी दारू प्यायला लागले, कुणी गांजा प्यायला लागले, कुणी वावर ऐकायला लागले, कुणी काय काय करायला लागले, कुणी घरात जाऊन बायका लेकराला हाणायला मारायला लागले. आशीर्वाद मिळायला पाहिजे तर हे काय शाप, समाधान मिळायला पाहिजे तर सगळ्या घराचं समाधानच गायब, तृप्तता मिळायला पाहिजे ना, सगळे अतृप्त. भाग्यशाली बनायला पाहिजे तर अख्ख्या लोकांचं भाग्यच फुटलंय. त्याला जबाबदार याजक देखील आहेत, याजक देखील त्याला जबाबदार लीडर्स आहेत, त्याला जबाबदार खोटं शिक्षण आहे. आणि म्हणून खोट्या शिक्षणापासून सावध राहा, हीच आपली खरी संपत्ती आहे. जो व्यक्ती खोट्या शिक्षणापासून सावध राहील त्याला खरी संपत्ती मिळेल. तो खरा धनवान, त्याचं खरं तो समाधान, तो खरा सार्थक, त्याचं खरं आशीर्वाद, त्याला म्हणायचं खरं जीवन, त्याला म्हणायचं सार्वकालिक वतनाचा वाटेकरी. बाकीच्याची काही गॅरंटी वॉरंटी नाही, असं देवाचं वचन सांगतोय. या ठिकाणी पुढे तू लिहित आहे, हे देव भक्ता तू यापासून पळ. जे देवाचे भक्त आहेत ना यांना पळायला लावलंय यापासून. कशापासून? या धनवान होऊ पाहणाऱ्या, ह्या परीक्षेत पडणाऱ्या, पाशात पडणाऱ्या, विध्वसात पडलेल्या, मूर्खपणाच्या गोष्टीत, बाधकपणाच्या गोष्टीत, द्रव्याच्या लोभात, वाईटाच्या गोष्टी करीत विश्वासापासून बहकलेले लोक, यापासून आम्हाला बाजूला राहायचे. हे देव भक्ता म्हणजे जो देवाचा भक्त आहे. याच्यामध्ये काही पास्टर, पाळक, रेव्हरेंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर, हबब, बंदीजी, काजी असा काही उल्लेख नाही. देवभक्त म्हणजे काय? देवाची भक्ती करणारा, आराधना करणारा, स्तुती करणारा, नामस्मरण घेणारा, आज्ञा पाळणारा, देवाला ओळखणारा, सत्यामध्ये चालणारा, सत्कृत्य करणारा, समाधानी असणारा, थोडक्याविषयी विश्वासू राहणारा हा व्यक्ती, याला म्हणतात देवभक्त. आणि सगळ्यात महत्वाची त्याच्यामध्ये एक ओळखण्याची खरी गुण आहे, तो आत्म्याने आणि खरेपणाने देवाची भक्ती करतो. मग तो सर्वसाधारण बिलीवर्स पासून तर शेवटच्या जे काही नाव दिलेलं असेल सेवकाला तिथपर्यंत त्याच्यापेक्षा चांगला. तो म्हणत आहे, हे देवभक्ता तू यापासून पळ, थांबूच नको तिथं. हे अशा लोकात, हे गर्वानी फुगलेले, हे शब्दयुद्ध करणारे, हे वाकल करणारे, हे अपशब्द बसणारे, हे दुसऱ्याच्या विषयी मनात संशय निर्माण करणारे, हे मन बिघडलेले, हे सत्यास मुकलेले, भक्ती हे कमाईचं साधन आहे अशी कल्पना करणारे, धनवान होऊ पाहणारे, परीक्षेत पडणारे, पाशात पडणारे, नाशात पडणारे, विध्वसात पडणारे, बुडणारे, वासनात सापडणारे, अशा अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आमच्यामध्ये ज्या काय आहेत यापासून पळ. या आमच्या जीवनातून काढून टाक, म्हणजे तुला समाधान मिळेल, म्हणजे तू आशीर्वादित होशील, म्हणजे तुझ्या जीवनाचं काहीतरी सार्थक होईल. अन्यथा आमच्या जीवनाचं काहीच नाही.
पुढे तो लिहिता येईल नीतिमत्व, नीतीने वागा, सुभक्ती, चांगल्या प्रकारची भक्ती, सुभक्ती. नुसतं चांगला आवाज असणं महत्वाचं नाही, चांगलं डेकोरेशन असणं महत्वाचं नाही, चांगलं वाद्य असणं महत्वाचं नाही, चांगली आराधना असणं महत्वाचं नाही, चांगलं चर्च डेकोरेशन असणं महत्वाचं नाही, अनेक लोकांचं चांगलं दिसणारं सौंदर्यवान एक टीम असावी यालाही महत्व नाही. सुभक्ती, परमेश्वराला आवडणारी चांगल्या प्रकारची आराधना, भक्ती, श्रद्धा, विश्वास. विश्वास नुसता 3 अक्षराचा नाही, तो कृती करणारा, आचरण करणारा, लाईव्ह सेशन मध्ये जिवंत जगणारा आहे तसं, फेस टू फेस जसं आहे तसं. प्रीती त्याच्यामध्ये असावी, नुसती तोंडानी नाही, नुसती सांगून नाही, तो कृतीमध्ये, त्याच्यामध्ये धीर देखील असावा. सौम्यता याच्या पाठीस लाग, म्हणजे तुला समाधान मिळेल, म्हणजे तू आशीर्वादित होशील, म्हणजे तुझ्या जीवनाचं सार्थक घडेल, म्हणजे तुला धन्यता मिळेल, म्हणजे तू खरा भाग्यशाली लक्की ठरशील. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईल. आज एक देवाचे सेवक आणि त्यांचं कुटुंब नगरमध्ये कुठल्या तरी कारणास्तव आले असल्या कारणाने पीटर पंडित, आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना फेस टू फेस भेटलो, तो खरोखर एक अलौकिक, ज्याला एक वरून मिळणारा आत्मिक आनंद ज्याला म्हणतात ना, तो आनंद मिळाला. त्या भेटीमध्ये दैवी प्रेम होतं, दैवी योजना होती, सुभक्ती होती, विश्वास होता, प्रीती होती, प्रेम होते, आणि त्यामध्ये देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव होता, दुसरं काहीच नव्हतं. आणि जसं आहोत तसं फेस टू फेस आम्हाला परमेश्वरने जशा प्रकारचं जीवन दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर आम्ही तृप्त असलो ना, तर परमेश्वर त्यावर आशीर्वादाची भाकर घालणारच, त्यावर आशीर्वादाचं पांघरून घालणारच, त्यावर समाधान देणारच. आमच्या प्रत्येक प्रार्थना, विनंत्या, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, जाणं येणं, उठणं बसणं, राहणं, खाणं पिणं, झोपणं, सगळ्या गोष्टी परमेश्वर आशीर्वादित करतो. यापेक्षा काय पाहिजे? विशेष आम्हाला आरोग्य दिलंय, शक्ती सामर्थ्य दिलंय, तो आमचा पाठीराखा झाला, त्याच्या विद्युताचं कुंपण आम्हाबरोबर देतो, आम्हाला जे पाहिजे ज्या टायमिंगला ते मिळतं. मग याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे? परंतु या लोकांना सर्व काही मिळून देखील अनेक लोक त्यामध्ये तृप्त नाही, समाधानी नाही. बायबल आम्ही वारंवार पाहतो की जो थोडक्याविषयी विश्वासू आहे त्याची पुष्कळ नेमणूक होईल, पण आमचं काही थोडक्याविषयी काय विश्वास बसत नाही. आमचं थोडक्यात बजेटच नाही, आमचं आथरून पांघरून पसरीतच नाही. आमचं आथरून असतं थोडं आणि पाय करतो लांबलचक, आणि मग थंडीचा एखादा दणका आला ना, मग पाय आकडावा लागत. पाय आकडायचे म्हणल्यावर नीट नेटके नाही होत, हाय तो बिछानाही गोळा होतो. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, हाय तो बिछानाही गोळा होतो ना, अजून कुडकुड करतो. त्याच्यापेक्षा अगोदरच जर आथरून पाहून जर पाय पसरलं ना, तर कुडकुड होत नाही, समाधान राहतो, आशीर्वादित राहतो, तृप्त राहतो, डोक्याला हेडेक नाही होत. प्रमाणापेक्षा जास्त लोक बोजा ज्यावेळेस उचलतात ना, त्यातली त्या द्रव्याचा, धनाचा, जगाचा, त्यावेळेस त्या बोजाखाली ते दबले जातात. आणि ही परिस्थिती देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिली होती. तो म्हटला, म्हणून म्हटला, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, जे ओझ्याने लादलेले आहात ना, माझ्याकडे या. आम्ही त्याच्याकडे जातच नाही, आम्ही आणखीन ओझं घ्यायला जातो. प्रभू मला आशीर्वादित कर, मला श्रीमंत कर, मला गडगंज कर, मला लय मोठा बनव. परमेश्वर बनविल, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकेल. परमेश्वर तुम्हाला ज्यामध्ये समाधान वाटते ते समाधान तुम्हाला मिळेल. परंतु पहिल्या प्रथम परमेश्वराला कशामध्ये समाधान आहे हे जर तुम्ही शोधलं आणि परमेश्वराचं जर समाधान केलं तर परमेश्वर तुमचं करील. टीट फॉर टॅट, जशाच तसं, जर आणि तर. आजची जगाची परिस्थिती आहे. परमेश्वर पण म्हणतो ना, तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आपण त्याच्याकडे जात नाही, पण डायरेक्ट म्हणतो तुम्हाला विसावा देईल. विसावा दे म्हणजे कशा, कोणत्या बेसवर द्यायचं? एकदा त्याच्या पुत्र, एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त सांडून तुम्हाला आणि मला मोलाने विकत घेतलं. आता आज किती वेळेस विकत घ्यायचं? आता आम्हाला मोबदला द्यावा लागेल. आणि तो मोबदला किंवा तो कर जो असेल तो म्हणजे आमचं स्वतःचं समर्पण.
आम्ही केलेले आज्ञा पालन, आम्ही परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टीचं पालन करीत असताना आमचं जीवन, याच्या पलीकडे काय पाहिजे? परंतु आज अनेक लोक या गोष्टीपासून लुप्त आहेत आणि म्हणून तो तिमोथेला लिहित आहे, हे देव भक्ता, तिमोथेला म्हणत आहे, हे देव भक्ता, तू यापासून पळ, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना यापासून पळ तू. नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर. विश्वासासंबंधी म्हणजे क्रियाशील जीवनामध्ये जे काही सुयुद्ध, चांगल्या प्रकारचं युद्ध लढणं येईल ना ते कर म्हणतो. आम्हाला युद्धच नको म्हणतो आम्ही. आमच्या विश्वासाला तडा जाईन अशी परिस्थितीच नको म्हणतो. मग आमचा विश्वास खरा उतरेल कसा? जर आमच्या जीवनामध्ये समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, कर्जबाजारीपणा किंवा जे काही जगातल्या गोष्टी आमच्यावर येतात या जर आल्याच नाही तर यामध्ये आम्ही टिकून राहतो विश्वासाने स्थिर, हे कसं शक्य आहे? जर सगळ्यात चांगल्या गोष्टी आल्या तर आम्ही युद्ध करतच नाही. परमेश्वराने आम्हाला सुयुद्ध करायला लावले, चांगल्या प्रकारचं. या जगातल्या गोष्टीवर प्रबळ बनवलेलं आहे, त्यावर आशीर्वाद दिलेला आहे. युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर. आज अनेक लोक युगानुयुगाच्या जीवनाला बळकट नाही धरीत, ह्या जगातल्या 50, 60, 70, 80 वर्षाच्या जीवनाला घट्ट धरत आहेत, बळकट धरीत आहेत. यालाच तीनदा पाणी, तेल आणि पावडर लावित, यालाच सजवीत बसत येत, याच्यासाठी सगळं पाप करते, याच्यासाठी धनसंपदासाठी येते, याच्यासाठी सगळ्या काही गोष्टी करते. पण हे 60, 70, 80 वर्षाचं आहे. परमेश्वरचं वचन, देवाचं सेवक प्रेषित पौल साहेब तिमोथेला म्हणत आहे की विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर आणि युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर. तुम्हाला आणि मला युगानुयुगाचं जे जीवन आहे, सार्वकालिक वतन जे आहे, स्वर्गाचं राज्य जे आहे, परमेश्वरच्या सानिध्यात सहभागितेचं जे ठिकाण आहे ना, ते युगानुयुगाचं जीवन, त्याला बळकट धरायला सांगितलं. आम्ही त्याला सोडून दिलं आणि एक कातड्याचं, हे हाडामासाचं शरीर, हे कातड्याच्या मातीच्या शरीरासाठी हे सगळ्या पनवात्या घेऊन बसलो. हे सगळं धन याच्यासाठी, हे सगळा लोभ याच्यासाठी, या सगळ्या परीक्षा याच्यासाठी, हे सगळं विध्वस याच्यासाठी, आणि यालाच नाशात घालितो, यालाच बाधकपणा सापडितो, यालाच गर्वाने फुगितो, याच्यातूनच हेवा कल अपशब्द करतो. अहो, याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे हे मात्र आम्ही विसरतो. आणि म्हणून तो सांगत आहे, तिमोथेला सांगत आहे की तिमोथे, ह्या बाकीच्या लोकांना काय करायचं ते करू दे, पण तू मात्र हे कर. कारण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे, ज्याला त्याच्या कर्माप्रमाणे फळ देण्यास, बक्षीस देण्यास परमेश्वर सावधच आहे. आणि म्हणून सर्व प्राणी मात्राला जीवन देणारा जो देव, त्याच्या समोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलाता समक्ष स्वतः विषयी चांगला पत्कर केला, त्याच्या समोर मी तुला निक्षून सांगतो. प्रेषित पौल साहेब त्याला निक्षून सांगतोय. आपण म्हणतोय तू कोण सांगणार बाबा मला? माझं मी बघन, मी नरकात जाईन नाही तर अधोलोकात जाईन नाही तर सुखलोकात जाईन नाही तर पुढे जाईन, तुला काय करायचंय? आता सध्या आम्ही जर म्हटलो ना एखाद्या याजक साहेबांना, पालक साहेब जरा थोडस जरा जास्तच होते बरं का, तुम्ही जरा द्रव्याचं लोभ ज्यादा धरताय, जरा आहे तर तृप्त राहणार, तुझं बघ, मी माझा हिशोब घेईन, मला चालवतो देवाचा आत्मा, मी देवाच्याच आत्म्याने चालवतो, हे देवाच्या आत्म्याशी चालवित का? एक सत्य परिस्थिती. याने डायरेक्ट त्याला काय केलेलं आहे, तो म्हणत आहे की निक्षून सांगतो. निक्षून प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा अनेक वेळेस निक्षून सांगत होता, पण तो प्रभू येशूच्या सांगण्याचा निक्षून शब्दाचा अर्थ काय होता माहिती की तुम्हाला? मी तुम्हाला खचित सांगतो. मी तुम्हाला खचित म्हणजे निक्षून सांगतोय. इथं प्रेषित पौल साहेब खचित म्हणण्याच्या ऐवजी निक्षून म्हणत आहे. म्हणजे आम्हाला परमेश्वर आजही त्या आदेशाने सांगत आहे, अधिकारवाणीने सांगत आहे, यासाठी की तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या वचनाप्रमाणे
युगानुयुगाच्या जीवनामध्ये प्रवेश मिळावा व आम्ही त्यामध्ये राहावं म्हणून तो निक्षून सांगत आहे. पण तो अनेक लोकांना निक्षून सांगून देखील अनेक लोक त्याचा उपयोग करत नाही. आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू ही आज्ञा निष्कलंक व अदुष्य राह. प्रभू येशू येईपर्यंत आम्हाला विश्वासात राहायचंय. प्रभू येशू येईपर्यंत आम्हाला खंबीर राहायचंय. येशू येईपर्यंत या सगळ्या गोष्टीचं पालन. जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, तो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही आणि त्याला कोणी पाहू शकत नाही, ते त्याचे प्रकट होणे यथाकाळी दाखवेल. त्याला सन्मान पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो बहिणींनो, परमेश्वराच्या नावाचं गौरव करीत असताना, परमेश्वरामध्ये आम्ही जीवन जगत असताना, देवभक्ती म्हणजे परमेश्वराच्या नियमानुसार भक्ती करणारा, सुभक्ती करणारा, जो बिलीवर्स भाऊ बहीण आई वडील देवाचे सेवक असतील त्यांनी शेवटपर्यंत ह्या गोष्टी समजणं खूप महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेस आम्ही जगामध्ये जगतो, आम्हाला पैशाची गरज आहे 100%, आम्हाला वस्त्राची गरज आहे 100%, आम्हाला अन्नाची गरज आहे 100%, आम्हाला राहण्याची गरज आहे 100%, आम्हाला सुविधा हव्या आहेत 100%. खरंय, सगळं खरंय. परंतु त्याचा अतिरेक ज्यावेळेस होतो, केवळ त्याच्यावरच भिस्त ठेवल्या जाते, किंबहुना या गोष्टी मिळवण्यातच आम्ही आमचं जीवन जर अर्पण करतो, किंवा या गोष्टीमध्येच आम्ही सगळं लक्ष केंद्रित करतो, किंबहुना या गोष्टी आमच्या जवळ आलेल्या असताना देखील आणखीन आम्हाला याच्यामध्ये कशी वाढ होईल, केवळ आमचं लक्ष केवळ याच गोष्टीकडे येतं, त्यावेळेस मात्र ते पापात गणण्यात येतं, शापात गणण्यात येतं, विध्वसात गणण्यात येतं, देवाच्या कृपेतून बाजूला जातं. आणि म्हणून तो म्हणत आहे ना, तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी तृप्त राहा, मी तुम्हाला वाढवील, मी तुमची वाढ करील, मी तुम्हाला तसंच ठेवणार नाही. परंतु आज लोकांना लवकरात लवकर कसं तिकडे जाईन याची चिंता आहे. आणि अनेक लोक पुढे तो लिहित आहे, प्रस्तुत युगातल्या धनवानास, प्रस्तुत युगातल्या सध्याच्या युगातल्या धनवानास निक्षून सांग. या ठिकाणी परत एकदा निक्षून म्हणत आहे. जसं देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं ना, मी तुला खचित खचित, हा प्रेषित पौल साहेब देखील तिमोथेला म्हणत आहे, प्रस्तुत युगातल्या धनवानास निक्षून सांग. आता हे आमचं जे आहे ना, जे सत्यसेवक आहेत ना, हे डायरेक्ट निक्षून सांगतात, फेस टू फेस जे बोलतात ना, याचा अर्थ खचित खचित 100% असंच निक्षूण अधिकारवाणीने, तो परमेश्वरापासून मिळालेला अधिकार. अशाच प्रकारे प्रेषित पौल साहेब देखील या तिमोथेला म्हणत आहे, मी तुला निक्षून सांगतो, पण तुला का तुझ्यामध्ये काय एकदा हे गुणधर्म आले की तू इतरांना निक्षून सांग. मग आता या ठिकाणी वचन असं सांगत आहे की प्रस्तुत युगातल्या धनवानास निक्षून सांग. आता प्रस्तुत युगातले धनवान कोण आहेत माहिती तुम्हाला? धनवान तुम्हाला सगळ्याला वाटत असेल, कंपनीचे मालक, व्यापारी किंवा एखादं बिझनेसमॅन, हे धनवान, हे यांच्या काबड कष्टावर धनवान झाले, हे यांच्या बिझनेस लाईनवर धनवान झाले, यांनी तेवढे श्रम पण ओतले, यांनी याच्यात डुप्लिकेटपणा केला असेल, किंबहुना कदाचित प्रामाणिकपणा देखील असेल, काही सांगता येत नाही. परंतु ते याजक वर्गातून जेवढे धनवान झाले ना, याजक वर्गातून, हे सगळे डुप्लिकेट धनवान, येस 100%. आणि त्यांना मी निक्षून सांगतो, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अधिकार वाणीने देवाच्या वचनाच्या माध्यमातून, तिमोथेला पहिलं पत्र अध्याय क्रमांक 6 आणि वचन क्रमांक 17च्या माध्यमातून ह्या वचनाला गृहीत धरून प्रस्तुत युगातल्या धनवानास निक्षून सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये. आणि हेच लोक अभिमानी झाले, हेच लोक ज्यांच्याकडे काही नव्हतं ना, आज हे अभिमानी झाले. आज हे कुणाला विचारिनात. आज साध्या बिलीवर्स भाऊ बहीण आई वडील, विधवा अनाथ पोरके यांना विचारिनात. आता हे यांच्या जीवावर मोठे झाले हे धनवान, यांचा हा बिझनेस लाईन आहे,
जसं मी सुरुवातीला सांगितलं की हे बिझनेस क्रिया यांचं जे काही केलं ना, अशा प्रकारे हे धनवान झाले ना. मग हे याजक देखील, हे प्रोफेट लोक आहेत ना, प्रोफेट लोक, हे जे धनवान झालेत ना, हे बिझनेस लाईनने धनवान झाले. बिझनेस लाईन आहे, सरळ सरळ. देवाचा भक्त, देवभक्त आणि देवाचा सेवक वेगळा, आणि त्याचं नाव घेऊन देवभक्ती करणारा किंवा देवाचा सेवक जो धनवान होतोय ना, तो बिझनेस लाईन मध्ये धनवान होतो. आणि त्यांना लई टॅक्ट हो. बिझनेस लाईन करणारे याजक लोक जेवढे आहेत ना, इतकी बोलण्याची टॅक्ट आहे, इतकी त्यांच्यात प्रेम, इतकं त्यांच्यात लीनता, नम्रता. मी म्हणतो एखाद्या तोंडात मांडली का दुसरा करते ना, अशी येतो. पण धनाला काहीच वाढणार नाही. ही एक रियालिटी आहे, ही एक वस्तुस्थिती आहे. मग या ठिकाणी पुढे तो लिहित आहे की, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी, म्हणजे खाणं, उठणं, बसणं, राहणं, सर्व काही विपुल देतो. आतापर्यंत आम्हाला विपुलच दिलेलं आहे. असं नाही की तुमच्या आणि माझ्यापैकी दररोज 1-2 टाइम उपाशी राहतो, एकच टाइम कसं तरी जेवतो, असं आहे का कुणी? कवचित एखाद्या महिन्यातून, हप्त्यातून काहीतरी आमच्या प्रॉब्लेम मुळे असं होऊ शकतं, पण तो रोज तर काय होणार नाही. जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो, त्याच्यावर आशा ठेवावी, धनावर नाही, जगावर नाही. चांगले ते करावे. साधे बिलिओस भाऊ बहीण आई वडील करतात बरं का चांगलं ते, पण हे धनवान लोक काही चांगलं नाही करीत. सत्कर्माविषयी धनवान असावे. आता इथं लिहितंय तुम्ही धनवान असा, बिलिओस भावांनो, बहिणींनो, देवाच्या सेवकांनो, पण तू सत्कर्माविषयी धनवान असा. तुमच्या पैशा प्रॉपर्टीने, बंगल्यानी नाही, तुमच्या गाड्या घोड्यांनी नाही, तुमच्या मोठ्या मंडळीने, मोठ्या शोभाजीनी नाही, तर सत्कर्म, ज्यावेळेस चांगल्या प्रकारचे कर्म काम आम्ही करतो ना, त्यांनी आम्ही धनवान बनावं. आम्ही जगातल्या पैशांनी धनवान बनलेलं आहे. सत्कर्म तर एकाचे नाही. सांगा बरं कोणाचे सत्कर्म काय? मी नाव घेतो पंजाबचे भजनदर सिंग, त्यांच्याकडे अख्ख्या भारतामध्ये जेवढ्या प्रॉफिट लोकांकडे पैसा नाही तेवढा त्यांच्याकडे धनवान येते. हा, काय सत्कर्म करते ते? डोक्यावर हात ठेवून 25,000 घ्यायचं सत्कर्म आहे काही? नाही असलं तर सांगा, म्हणजे मी ना इथून पुढे लाईव्हला त्यांचं नावच घेणार नाही. हे जर सत्कर्म असलं तर सांगा. मग कशा प्रकारचा धनवान झाला? जगातल्या पैशा पाण्यानी, जगातल्या स्टेटसनं, जगातल्या जे काही सोनं नाणं काय असेल किंवा प्लॉट बंगला काय असेल XYZ यांनी. सत्कर्मानी धनवान नाही. तुम्हाला आणि मला परमेश्वर म्हणताय तुम्ही सत्कर्माविषयी धनवान असावे. मग याचा अर्थ असा नाही की आम्ही जगातल्या धनाने भिकारी असावं, तसं नाही. परमेश्वर आम्हाला लागते ना जेवढं लागतं. आता त्या ठिकाणी तो लिहित आहे की, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो, याचा अर्थ आम्हाला विपुल भेटलेलं आहे. आणि या विपुलच्या पलीकडच्या वेळेस आम्ही जातो ना, मग पुलावून उडी टाकल्यासारखे. चांगले ते करावे. सर्वसाधारण लोक कधी पण चांगलंच करतील. मग एखाद्याचं चांगलं करणं जर नाही ना जमत, वाईटही नाही ना करावा. पण लोकाला नाही जमत, ते काही ना काही खुटफुट करणारच. परोपकारी व दानशूर असावे. सर्वसाधारण लोक परोपकारी असतात, सर्वसाधारण. आणि दाने परम पाहिलं का कुठल्या याजक साहेबांना, प्रोफेट साहेबांना तुम्ही दान देताना कधी पाहिलं का? दानशूरपणा पाहिला का त्यांच्यातला परोपकारीपणा पाहिला का? परोपकार, दुसऱ्यावर उपकार. आणि उपकारच असं असते, उपकार फेडले जात नाही. आम्ही देतो ना ते घेण्यासाठी देतो. आम्ही असं कोणाला दिलंय का की त्याच्यावर उपकार झालाय? परोपकार शिष्यगणात तर कधीच नाही. हे तर कधीच करणार नाही. तळागाळातले बिलिव्हर्स, अनबिलिव्हर्स लोक हा परोपकार करतात. तळागाळातले आणि अनबिलिव्हर्स लोक देखील दानशूर असतात. मात्र आम्ही दान घेणारी असतो. दानशूर लोकांसाठी, आमच्यासाठी दान घेणारी. परोपकार लोकच आमच्यावर करतील, आम्ही करायचंच नाही. कारण आमच्यावर परमेश्वरने उपकार केला, मग आम्ही कसं काय लोकांवर करावा? परमेश्वरने जर आमच्यावर उपकार केला ना, तर आम्ही लोकांवर करायचं. परमेश्वरने जर आम्हाला धनवान बनवलं ना, आम्ही लोकांना धनवान बनवायचं. मग नाही तुम्हाला पैशा पाण्याने धनवान बनवता येत ना, तर सत्कर्माविषयी तर धनवान बना, सत्याविषयी धनवान बनवा.
आज्ञा विधी नियमाविषयी धनवान बनवा, देवाचे रियालिटीचे खरे प्रसंग सांगून धनवान बनवा, त्यांना आज्ञाविधी शिकवा, त्यांना सत्कर्म काय ते सांगा. नाही नका करू. ठीक आहे, परमेश्वरांनी कदाचित आम्हाला मिडल क्लास किंवा लोअर क्लासला ठेवलं असेल आणि आम्ही आमचं कसं तरी भागून आम्ही कसं तरी जीवन जगतो. ठीक आहे, तुम्ही तुमची प्रॉपर्टी विकून नका देऊ लोकांना. बरं ठीक आहे, तुम्हाला भरपूर मिळाले, लय दानशूर झाले, तुम्ही नंबर 1 चे झाले. ठीक आहे, ते तुमच्या दानातलंही देऊ नका, धनातलंही देऊ नका, पैशातलंही देऊ नका, प्रॉपर्टीतलंही देऊ नका, कशातलंच देऊ नका. पण त्यांना देवाचं वचन तर द्या, त्यांना सत्कर्म करायला तर लावा, त्यांना आज्ञाविधी सांगा, त्यांना सत्य काय असत्य काय खोटं काय खरं काय हे तर शिकवा. याच्याविषयी तर त्यांना सावध बनवा आणि निक्षून सांगा त्यांना. मग बघा, एकदा का तुम्ही त्यांना एकदा निक्षून सांगायला चालू ना, नाही ते निक्षून तुम्हाला तपासून काढलं तर जिथून पुढं. आणि याचमुळं अनेक लोकांचे आशीर्वाद रखडलेले आहे. त्याचं प्रमुख कारण हेच की आम्ही तर सत्कर्म करीत नाहीत आणि दुसऱ्याला सत्कर्म करू देत नाही. जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करा. स्वतःसाठी कोणता साठा? जे पुणे एक वार वाचूया. जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. आम्ही स्वतःसाठी काय साठा करतो माहिती का? पैसा, सोनं, नाणं, प्रेस्टीज, नाव, लौकिक, जगातल्या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी. आणि काय घेऊन जातो? काय घेऊन काय जातो? अहो, जे लोक जातात ना रस्त्याने, रुपया मुरमड्या काय ते सुद्धा नाही भेटत. कपाळाला लावा नाही तर तोंडात घाला, मनी तोडून नाही तर कशातही घाला, तो पण जात नाही, तो इथंच राहतो. मग परमेश्वर काय म्हणत आहे की जे खरे जीवन म्हणजे सार्वकालिक जीवन, खरं जीवन म्हणजे स्वर्गीय जीवन, खरं जीवन म्हणजे अनंत काळाचं जीवन, खरं जीवन म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात राहणारं जीवन, खरं जीवन म्हणजे परमेश्वराबरोबरची सहभागिता, खरं जीवन म्हणजे युगानुयुगाचं जीवन, खरं जीवन म्हणजे सत्याचं जीवन, खरं जीवन म्हणजे सत्कर्माचं जीवन, खरं जीवन म्हणजे विधी आज्ञा नियम पाळण्याचं जीवन, खरं जीवन म्हणजे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये जीवन जगलेलं जीवन. हे जीवन बळकट धरण्यासाठी स्वतःसाठी एक साठा करा. एखादा मला भिकारी म्हटलं तरी चालेल, परंतु माझ्या स्वतःसाठी मी एक धनवान असावा की मी सत्कर्म करावं, मी एक धनवान असावा की लोकांना उद्देशून आणि त्यांना खचित किंबहुना त्यांना एक निक्षून सांगणारा पाहिजे. हे पण आमच्याकडे पाहिजे. आमच्याकडे तेवढी दानत नाही. आम्ही काय डेअरिंग करून सांगावा, आम्ही काय अधिकारवाणीने सांगावा. लोक लगेच म्हणतात, बाबा तुझं बघ पहिलं, माझ्यावर अधिकार चालितो, तू बघ कसा वागतो, तू तर धनाच्याच मागे लागलास, तू तर लोकांना लुटतोस, तू सत्कर्म नाही करीत, कधी 5 बोट तुझ्या घरी कोणाला जेव घातलं का? सरळ सरळ म्हणतात. आताची पिढी लय खतरनाकी, दुष्ट आत्मे पण असे उघडून बोलत आहेत. दुष्ट आत्मे सुद्धा उघडून बोलते. तू बघ, असंच प्रेषित पौल साहेब आणखी बरेचसे देवाचे सेवक, अभिषिक्त सेवक सेविका जे उत्पत्तीच्या ग्रंथापासून तर प्रकटीकरणाच्या ग्रंथापर्यंत होऊन गेले. पण त्याच्यामध्ये इलियासकांच्या 2 मुलांचे जर आपण स्टोरी पाहिलं ना, फिनास आणि हफनीस गेले, त्यांना वाटलं आपला बाप याचं की पाळत छाप मध्ये गेले गावात. यांच्याकडे तर सत्कर्म अजिबात नाही, आज्ञापालन एकही नाही, पवित्रता नाही, शुद्धता नाही. गेले गावात एक दुष्ट आत्म्याची केस काढायला. दुष्ट आत्मा म्हणणार, बाबा मी पावलाला ओळखितो, मी आमक्याला ओळखितो, फलाण्याला ओळखितो, देवाला ओळखितो, परमेश्वराला ओळखितो, तुझ्या बापाला पण ओळखितो. तू कोण आहेस? काय तुझ्याकडे कुठल्या प्रकारचं सत्कर्म आहे? तुझ्याकडे कुठल्या प्रकारचं सत्य आहे? तुझ्याकडे कुठल्या प्रकारचे आज्ञापालन आहे? तुझ्याकडे कुठल्या प्रकारच्या पवित्र आत्म्याच्या योगाने चालणारे जीवन आहे? तुझ्याकडे कुठलं खरं धर्माचरण आहे? तुझ्याकडे काय नेमकं? आज आम्हालाही लोक विचारतात, काय तुमचं? मला काही लोक म्हणतात, अहो तुम्ही 22 वर्ष फुकाट घातले. मी म्हटलं कसं काय? अहो तुम्ही 2-2, 4-4 वर्षात लोक चांगले माड्यान बंगल्या घेते, तर तुम्ही अजून मोडक्याच गाडीवर फिरतात. तुमच्या घराचे पत्रे बदला ना. मी म्हणलं प्रेस लॉर्ड, माझ्या घरातलं काम स्वर्गाच्या राज्यात चालू आहे, तुमच्यापेक्षा भारी बंगला चालू आहे. तुमचं काही 2 रूमचं असेल, माझं लय मोठं आहे, कारण आपलं धनच तेवढं आहे. तिथं छाती ठोकपणे सांगतो, आपला मोठ्या बंगल्याचं काम स्वर्गाच्या राज्यात चालू आहे. बाकीच्यांचे बांधून ठेवलेले आहेत.
पण माझं सध्या चालू आहे, कारण मी प्रभू मध्ये या ठिकाणी माझंही आणखी काम चालू आहे. माझा बॅलन्स वाढवतोय, माझं धन वाढवतोय, मी माझं जीवन मी परमेश्वरामध्ये देत असताना माझंही मी तर वाढवतोय आणि तिथं साठवतोय. इथं माझ्याकडे काही नाही, मला आणलं तरी रुपयाने घेणार नाही, पण तिथं मात्र इतकं आहे ना, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तरी सांगतो 100% मी महाराष्ट्रातल्या सगळ्या याच कामपेक्षा जास्त धन माझ्याकडे आहे. स्वर्गीय धनाविषयी बातचीत करतो, हे मी अभिमानाने सांगल. हा अभिमान असा मूर्खपणात किंवा असं केवळ बोलण्याने येत नाही, हा कृती आणि आचरणाने येतो, सत्कर्माने येतो. असं छातीला हात लावायचं म्हणजे जोक नाही. बिगर काही केल्याचं छातीला हात लावलं तर देव तशीच छाती मोडून टाकीन, ठेवणार सुद्धा नाही, मोडून टाकीन आखी. हे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, हे निक्षून सांगणं आहे. असं प्रेषित पौल साहेब सांगायचे, म्हणून प्रेषित पौल साहेबांना सगळे क्रॉस लागायचे. आजही देवाचे जे अभिषिक्त सेवक सेविका आहेत ना, समाधान, आशीर्वाद, तृप्तता, लक्की, भाग्यशाली, पश्चाताप, खरं, सत्य, सत्कर्म याविषयी बोलतात ना, बाकीच्या लय जड जातं. ते जाऊपर्यंत गेलं तर गेलं. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतंय. आपण आपला वेळ होत आलेला आहे आणि म्हणून आपण काही थोडस वचन वाचू या ठिकाणी. तो म्हणत आहे की जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार मिळेल. म्हणून शेवटपर्यंत विश्वासू राहा. सत्कर्म केले, चांगल्या गोष्टी केल्या, आहे त्यात समाधान मानलं, आहे त्यात तृप्तता मानली, देवाच्या गोष्टीवर जर अवलंबून राहिलो तर परमेश्वर आम्हाला त्यात वाढ करतोच, आशीर्वाद देतोच, आमच्या जीवनाचं सार्थक बनवतोच. पण तो येणाऱ्या दिवसासाठी आम्हाला चांगला आधार बनतो. आम्ही म्हणतो ना, आम्ही म्हातारपणाचा आमचा चांगला आधार मिळावा म्हणून आम्ही आमच्या बँकेत नवरा बायकोच्या नावावर पैसे टाकतो. आमच्या पोरांचं काय घेणं घेणं, मोकार नाही सांभाळलं मग. हे जसं जगातलं आहे ना तसंच हे पण येणाऱ्या दिवसामध्ये चांगला आधार व्हावा म्हणून जो साठा आमच्यासाठी, तो साठा पाहिजे. आत्मिकतेचा, चांगल्या सत्कर्माचा, दयेचा, प्रेमाचा, दानाचा, सगळ्या प्रकारच्या परमेश्वराच्या आज्ञा पालनाचा, खरेपणाचा, हा साठा जोपर्यंत आमच्याकडे नाही ना तोपर्यंत इथेही आशीर्वाद नाही, तिथं तर विशेष नाही. हे तिमोथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. प्रेषित पौल साहेब म्हणतात तिमोथ्याला. म्हणजे समजा उदाहरण जर असं जर ठरलं ना, प्रेषित पौल साहेब उदाहरणार्थ बिशप साहेब आणि तिमोथ्या हे रेव्हरंड किंवा मग पास्टर म्हणायचे किंवा याजक. तर हे बिशप साहेब ह्या याजक साहेबांना सांगतात. म्हणजे तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगतो. प्रेषित पौल साहेब तिमोथ्याला सांगतात, काय म्हणतात, हे तिमोथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. आता काय काय प्रेषित पौलांनी डबुल दिलं काय त्याच्या हातात, काय पैसा पाणी काय दिल, काय नेमकं काय दिलं, चांगले विचार, सत्कर्म, कृती, आचरण, फेस टू फेस, ह्या सगळ्या विधी, आज्ञा, नियम, त्याचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं, सगळं त्याच्या समोर एक उदाहरण होतं. तो म्हटलं हे सगळं तुझ्याकडे दिलंय, तू पण असंच कर. आणि तुझ्या लोकांना जे धनीपणाचा जो अधिकार दिलेला आहे तुला ना, त्यांनाही असंच सांग. हे धन, स्वर्गातलं धन दिलतं, देवाचं अभिवचन, स्वर्गातलं धन, देवाची भाकर, स्वर्गातलं धन हा सगळा प्रकाश, स्वर्गातलं धन हे सगळं समाधान, आशीर्वाद, तृप्तता, लकी, भाग्यशालीपणा, हे कसं टिकल, हे सगळं आत्मिक धन त्या पौल प्रेषिताने तिमोथ्याला दिलं होतं. आणि तो तिमोथी आम्हाला देतोय. आता आम्ही दुसऱ्यांना द्यायचंय, पण दुसऱ्याला द्यायच्या अगोदर आमचं बघावं लागेल ना. या ठिकाणी पुढे तू लिहित आहे आणि आणखीन काम कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून, अधर्म त्या धार्मिक नाही, रिकाम्या वटवटीपासून, आणि जिला विद्या, नॉलेज, बुद्धी, एक असं काय त्याला काय म्हणतात, हे नाव चुकीने दिले गेले आहे, तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा. ती विद्या करून कित्येक विश्वासापासून ढळले आहेत. तुझ्या बरोबर कृपा असो. अनेक लोक जगातल्या डॉक्ट्रिन मध्ये फसून आज परमेश्वराच्या डॉक्ट्रिनचा वाट लावून टाकली आहे, अर्थाचा गैरअर्थ केलेला आहे आणि स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी ते आज जमवत आहेत. परमेश्वरच्या नावाला पण धन्यवाद देऊया. मान, सन्मान, गौरव, महिमा त्याला देत. पुन्हा एक वार आपली वेळ झालेली आहे, त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल. पुढच्या लाईव्ह सेशनला याच विषयावर चिंतन मनन करण्यासाठी 84व्या क्रमांकाच्या भागामध्ये 2 तिमोथी
तिताला पत्र, इब्रिलोकस पत्र, याकोबाच पत्र, पेत्रस पत्र या वचनाच्या काही माध्यमातून आपण पुढच्या भागामध्ये धन्य, समाधानी, सार्थक, लकी, आशीर्वादित, तृप्त, भाग्यशाली या विषयावर चिंतन मार्गदर्शन करणार. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. यावेळी आपण प्रत्येक जण मिळून परमेश्वरच्या नावाचा धन्यवाद आणि गौरव करूया. पवित्र थोर सेनाधीश देव बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याच प्रकारे विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे विशेष करून प्रार्थना विनंतीत आठवण ठेवतो माझ्या भारत देशाचं सरहदीचं संरक्षण करणारी मिलिटरी पोस्ट जवान, कमांडोज, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, मित्र, आप्तेष्ट, स्नेही, त्याच प्रकारे यानंतर पाहतील ते सर्वजण आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. तुझ्या वचनाप्रमाणे परमेश्वर देव बापा, प्रेषित पौलाच्या माध्यमातून तिमोथेला पत्राच्या माध्यमातून जे काही वचनाचं मार्गदर्शन तू आम्हाला केलेस त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. या वचनाप्रमाणे आचरण करण्यास तू आम्हाला शिकव. आमच्या सर्व समस्या, चिंता, काळजी, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक हेरसाण, जे काही गरजा आम्हाला आहेत प्रभू येशू तुझ्या स्वर्गीय भांडारातून आतापर्यंत तू पुरवल्यास त्याबद्दल तुझे आभार मानतो. यापुढे देखील तू पुरवत आहेस म्हणून तुझे गौरव करतो. आणि परमेश्वर देव, प्रत्येक हाकेला तू आमचं उत्तर देतोस म्हणून तुझे आभार मानतो. आम्ही आहोत त्यात समाधानी राहावं, म्हणजे आमची पुष्कळ नेमणूक होईल आणि विश्वासाप्रमाणे कृत्याने आचरण करावं म्हणून आम्हाला साई मार्गदर्शन कर. पुन्हा एक वार तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आभार प्रदर्शन असं जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless.